नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? तर हे आपण आता घेतलेले आहेत आज नूडल्स. तर हे मी बघू शकता 3 पॅकेट घेतलेले आहेत नूडल्सची. आणि हे इथं मी आता गरम पाणी करायला ठेवले आहे इथं आधी. तर ह्या गरम पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं तेल टाकायचं. तर चला आपण आता ह्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया. चला, हे थोडंसं आपण आता तेल टाकलेलं आहे आणि आता थोडंसं मीठ टाकून घेऊया. चला, आता इथं थोडंसं आपण मीठ टाकून घेतलेलं आहे. आता हे पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे, चांगलं उकळून. मग आपण ह्याच्यामध्ये नूडल्स टाकणार आहोत. तर चला, आता आपण ही उकळी येऊ द्या. तोपर्यंत आपण ह्याच्यासाठी लागणारं साहित्य काढून घेऊयात. हे बघा, मी इथं हे कांदा घेतलेला आहे. हा कांदा मोठा आहे म्हणून मी एकच घेतलेला आहे. हे टोमॅटो घेतले आहे. तर हा कांदा आपल्याला आता उभा चिरायचा आहे पातळ. टोमॅटोही बारीक चिरून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये कोबी टाकतात, शिमला टाकतात, पण माझी मुलं ती खात नाहीत. त्याच्यामुळं मी त्याच्यामध्ये टाकणार नाही आहे. आणि जे काय आहे अजून शेजवान चटणी, मॅगी मसाला हे आपण नंतर नूडल्स करता करता आपण दाखवूया. तर चला, आता आपण आधी हे पहिल्यांदा कट करून घेऊया. हे बघा, आता इथं आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे. तर आपण आता ह्याच्यामध्ये नूडल्स सोडून घेऊया. तर हे आता मी एकवर एकवर असं सोडणार आहे नूडल्स. हे आपले आता नूडल्स टाकून झालेले आहेत. तर चला, आता आपण हे थोडेसे मिक्स करून घेऊया पाण्यामध्ये. हे असं हलवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता. आता हे छान असं आपलं घेतलं मिक्स करून पाण्यामध्ये की आता ह्याच्यावरती थोडंसं अर्धं झाकून ठेवूया. ह्याला छान असं उकळीतून शिजवून घ्यायचं आहे. फास्टमध्ये गॅस ठेवला तरी चालेल थोडासा. आणि हे असं पाणी उकळून शिजवून घ्यायचं आहे मित्रांनो. तोपर्यंत तुम्ही बघू शकता मी इथं हा असा लांबडा कांदा चिरलेला आहे, टोमॅटो चिरलेला आहे. तर चला, आपली तयारी तर झालेली आहे. फक्त आपल्या आता हे नूडल्स शिजायचे बाकी आहे. तर चला, आपण आता ह्याला शिजवून घेऊया. चला, हे आपले आता नूडल्स शिजलेले आहेत. मी गॅस बंद केलेले आहे. तर हे आपण आता ह्याच्यातलं गरम पाणी काढून घेऊया आणि थोडंसं थंड पाणी घालून घ्यायचं, म्हणजे हे एकमेकाला चिटकत नाहीत, सुटसुटीत छान होतात. तर चला, आपण आता ह्याचं पाणी काढून घेऊया. हे असं हलवून घ्यायचं आहे मित्रांनो, म्हणजे सुटसुटीत होतील, एकमेकाला चिकटणार नाही. तर हे आता आपण जाळीवरती ठेवलेलं आहे. तर चला, हे थोडंसं आता थंड होऊ द्या जाळीवरती, पाणीही निघून जाईल. तर चला, आता आपण गॅस पेटवूया. चला, ही आता आपली कढई गरम ठेवलेली आहे धुवून, त्यामुळे हे थोडंसं पाणी हे होते, कढई गरम होते. तर चला, आता आपण ह्याच्यामध्ये तेल घालून घेणार आहोत, पण आपली आधी कढई गरम होऊ द्यात. चला मित्रांनो, आता कढई गरम झालेली आहे. तर आपण आता ह्याच्यामध्ये तेल घालूया. तर अजून थोडं तेल घालायचं आहे. चला, आपण आता तेल घालूया. चला, आता आपलं तेल गरम झालेलं आहे. तर ह्याच्यामध्ये आपण आता कांदा टाकून घेऊया. मी इथं हा कांदा टाकलेला आहे. तेल काय जास्त वापरायचं नाही मित्रांनो, कांदा थोडासा बसवून घ्यायचा आहे. तर चला, आता आपण हा कांदा सगळा टाकून घेऊया. चला, आता आपला कांदा बसलेला आहे. तर आपण आता ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया. कांदा आपल्याला छान बसवून घ्यायचं आहे. तर चला, आता हे टाकून झाले. तर आता आपण हे मिक्स करून घेऊया. आणि ह्याच्यात लागलंच मित्रांनो थोडंसं मीठ टाकूया, म्हणजे छान आपला टोमॅटोही बसेल आणि कांदाही छान बसेल. तर चला, आता आपण मीठ टाकून घेऊया ह्याच्यामध्ये. चला मित्रांनो, मी थोडंसं मीठ आता ह्याच्यामध्ये टाकत आहे कांदा आणि टोमॅटोमध्ये. नंतर आपण नूडल्स टाकल्यानंतर पण थोडं टाकणार आहोत वरून. तर मी सध्या तरी हे थोडंसं टाकून घेतलेलं आहे. तर थोडंही आपलं आता छान भाजून घेऊया. हे बसला की आपण नूडल्स टाकून घेऊया, मसाले टाकून घेऊया. चला मित्रांनो, आपला हा कांदा टोमॅटो आता भाजलेला आहे. तर ह्याच्यामध्ये आता आपण हे डार्क सोया सॉस आहे ना, तो थोडासा टाकायचा आहे. तर मी इथे हा थोडासा घालून घेणार आहे मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता, तुम्हाला जसा हवे तसा तुम्ही घालू शकता, जसं नूडलची पॅकेट घ्याल.
हे आता आपला सोया सॉस टाकून झालेला आहे. तर इथं मी मॅगी मसाला घेतला आहे मित्रांनो. तर हे मी 2 पॅकेट आणलेत इथं. तर हे 1 पॅकेट आता मी टाकलेलं आहे. तर आपण दोन्ही पॅकेट घालून घेऊयात. हे आता मॅगी मसाल्याचे 2 पॅकेट घालून झालेले आहेत. तर इथं मी आता शेजवान चटणी टाकते मित्रांनो. तर हे मी शेजवान चटणीचं पॅकेट आणले. आपल्याकडे काय बॉटल नाही आहे. मी हे पॅकेट आणलं होतं. हे सगळंच पॅकेट टाकलेलं आहे. चला मित्रांनो, मग अशा आपण थोडं मीठ टाकलं होतं. हे आता थोडं मीठ मी टाकून घेत आहे चवीनुसार. जसं तुम्हाला हवं तसं मित्रांनो तुम्ही मीठ टाकू शकता. तर चला आता आपण हे मिक्स करून घेऊया. तर आता मी नूडल्स याच्यामध्ये टाकून घ्या. चला मित्रांनो, हे आपले आता सॉस सगळे टाकून झालेले आहेत. तर हे आता मिक्स करून घेऊया आपण. तर हे छान असे आता मिक्स आपले झालेले आहेत. तर आता आपण नूडल्स टाकून घेऊया. हे आपण आता नूडल्स टाकून घेत आहोत मित्रांनो. हे सगळे नूडल्स मी आता टाकलेले आहेत. तर चला आता हे छान मिक्स करून घेऊया आपल्या ह्याच्यामध्ये मसाल्यामध्ये. हे बघा, आपण नूडल्स आता हे छान मिक्स करून घेतलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता आपले नूडल्सही आता तयार झालेले आहेत. त्याला छान मिक्स करून घेतलं, 2 मिनटं ठेवले की आपले नूडल्स तयार होतात. तर आता हे आपले नूडल्स तयारच झालेले आहेत मित्रांनो. तर ह्याच्यात आता आपण वरून कोथिंबीर घालणार आहोत. तर मी साधी सिंपल बनवलेली आहे. नाही कोबी टाकला ना शिमला टाकला. माझ्या मुलांना आवडत नाही त्यामुळे मी नाहीच टाकलेला. तुम्हाला टाकायचं असेल तुम्ही टाकू शकता. लसूणही बारीक कट करून टाकू शकता. जसं हवं तसं. मी थोडंसं मुलांच्यासाठी हे टाकलेलं नाही आहे. तर प्लीज जरा समजून घ्या. आता आपण ह्याच्यावरती कोथिंबीर टाकून घेऊया. ही बघा अशी छान कोथिंबीर टाकून घ्यायची आहे मित्रांनो. ह्यात आपली कोथिंबीर टाकून झालेली आहे आणि आपले हे नूडल्स आता तयार. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईबही करा प्लीज. थँक्यू. बाय.